नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती आणि अपडेट या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. जसं की थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आजचा आपला विषय आहे शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीत लागणारी जनगणना ड्युटी. जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की सन 2011 नंतर आता 2026-27 जनगणना होणार आहे आणि पूर्ण भारताची लोकसंख्या मोजली जाणार आहे. आणि या कामासाठी आता सुरुवात या मे महिन्यापासून होणार आहे आणि मे महिन्यात येणाऱ्या शिक्षकांच्या सुट्टीवर यामुळे एक मोठी बाधा निर्माण होणार आहे. आता जनगणना म्हटली की शिक्षक हा अग्रस्थानी असतो आणि शिक्षकाला जनगणना ड्युटी ही करावीच लागते आणि त्यामुळेच या उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व वर्षभराचा जो वार्षिक ताण आहे तो तर आहेच, त्यासोबतच ज्या ज्या शिक्षकांना जनगणना ड्युटी लागणार आहे त्या सर्वांना आता जनगणनेचा एक अतिरिक्त ताण सहन करावा लागणार आहे. आणि या जनगणनेचा जो प्रक्रिया आहे तिचा 2 टप्प्यात ही जनगणना होणार आहे आणि या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आता मे महिन्यापासून सुरुवात होणार आहे आणि या कामासाठी शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी ड्युटी लावण्यात येणार आहे आणि त्यामुळेच राज्यातील बहुतांश शिक्षक हे आता चिंतेत असताना आपल्याला दिसत आहेत. कारण की भर उन्हाळ्यात या जनगणनेचं काम करावं लागणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये तणावाचा आणि अतिरिक्त जो ताण येणार आहे यामुळे एक संभ्रमाचं वातावरण आता शिक्षक मंडळींमध्ये पसरलेलं आहे. तर आता ह्या सर्व गोष्टींमुळे शिक्षकांनी आता या सर्व जबाबदारीला कशा पद्धतीने पार पाडायचं आणि नेमकी कशा पद्धतीने जनगणना करावी लागणार आहे त्याचा एक थोडक्यात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता जनगणनेची ड्युटी अशी आहे की निवडणूक आयोगाने लावल्यानंतर तिला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत करावीच लागणार आहे. त्यामुळे या जनगणनेच्या कामाची आपल्याला एक ओळख व्हावी, कशा पद्धतीने या जनगणनेचं काम होणार आहे त्याची एक माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला सर्वांना आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची शिक्षकांसाठी जी महत्त्वाची माहिती आहे ती आपल्या चॅनलवर आपण नेहमीच उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक एक मुद्दे आपण या जनगणनेच्या जे काम शिक्षकांना करावं लागणार आहे त्या संबंधित जे काही एक एक मुद्दे असतील ते आपण बघूया. सर्वात पहिले तर महाराष्ट्रातील शिक्षकांना आता जनगणनेची म्हणजे सेन्ससची ड्युटी करावी लागणार आहे आणि यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच या ड्युटीचा जो कालावधी आहे तो उन्हाळी सुट्ट्यांमध्ये असल्यामुळे शिक्षकांच्या ज्या उन्हाळी सुट्ट्या आहेत त्या आता त्यांना उपभोगता येणार नाही किंवा जो एक काळ शिक्षकांना वार्षिक ताण कमी करण्यासाठी वर्षभरात जो शिक्षक जो असतो तो अध्यापनाचे काम तर करतच असतो, पण त्यासोबतच आता अध्यापनासोबत त्याला निवडणुकींच्या ड्युट्या लागतात. बऱ्याचशे कामं त्याला अतिरिक्त ऑनलाईन कामं वगैरे अशा बऱ्याच कामांमध्ये शिक्षक आता व्यस्त राहू लागले आणि त्यामुळेच अध्यापनाचे आणि या इतर सर्व जबाबदाऱ्यांसोबत आता सुट्ट्यातही त्याला जनगणनेचा हा अतिरिक्त ताण सहन करावा लागणार आहे आणि यामुळेच बहुतांश शिक्षक हे या कामाच्या ताण जो येणार आहे त्यामुळे चिंतेत आपल्याला दिसत आहे. तर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर हे काम आपल्याला सुट्ट्यांमध्ये करावं लागणार आहे. याचा कालावधी आहे राज्यात 2 मे ते 14 जून या कालावधीत शाळांना उन्हाळ्यात सुट्ट्या जाहीर होतात, जे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मात्र शिक्षकांना 16 मे ते 14 जून या काळात जनगणनेचे काम म्हणजेच घरयादी व घरांची गणना करावी लागणार आहे. तर म्हणजे आपल्याला 16 मेपासून तर 14 जूनपर्यंत घरोघरी जाऊन जो पण आपल्याला भाग दिलेला असेल त्या भागाच्या घरोघरी जाऊन आपल्याला घरयादी तसेच घराची गणना करण्याचं पहिल्या टप्प्यात काम करावं लागणार आहे. यानंतर ही ड्युटी जी आहे ज्या ज्या शिक्षकांना लागलेली आहे ही ड्युटी अनिवार्य असून
यात जिल्हा परिषदेचे शिक्षक, नगरपालिका शाळेत काम करणारे शिक्षक, महानगरपालिका शाळेत काम करणारे शिक्षक, तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये जे शिक्षक काम करतात त्या शिक्षकांचाही या जनगणनेच्या कामांमध्ये समावेश असणार आहे. यानंतर प्रशासनाचे जे आहेत ते कडक आदेश देण्यात आलेले आहेत. जनगणनेच्या काळात शिक्षकांनी सर्वात पहिला आदेश तर असा आहे की त्यांनी मुख्यालय सोडू नये. बरेचसे शिक्षक हे इतर जिल्ह्यांमध्ये नोकरीला असतात. त्या सर्वांना आता त्यांचा कामाचा जो जिल्हा आहे तो सोडता येणार नाही, कारण की आता सुट्ट्यांमध्ये त्यांना जनगणनेचं काम, प्रशिक्षण या सर्व गोष्टींसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. थोडक्यात परीक्षा आणि निकालांच्या धावपळीनंतर आता शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत जनगणनेच्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी तैनात करण्यात येणार आहे आणि हे राष्ट्रीय कर्तव्य शिक्षकांना कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करणं हे आता अनिवार्य झालेलं आहे. महाराष्ट्रात जनगणनेच्या ड्युटीची अंमलबजावणी ही 2 टप्प्यात आणि पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. प्रशासनाने यासाठी शिक्षकांना इन्युमरेटर म्हणजेच गणनाकार आणि सुपरवायझर म्हणजेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले आहे. म्हणजे शिक्षकांना या जनगणनेच्या कामासाठी 2 पदं देण्यात आलेली आहेत. एक इन्युमरेटर म्हणजे गणनाकार, जे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची गणना करतील, आणि यांची जी टीम असेल यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षकाची पण नियुक्ती ही शिक्षकांमधूनच करण्यात येणार आहे. अंमलबजावणीची जर सविस्तर प्रक्रिया आपण बघितली तर अंमलबजावणीचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 या काळात घरांची यादी आणि घरांची गणना करायची आहे, म्हणजेच हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस करायचं आहे. त्यानंतर शिक्षकांना प्रत्येक घरात जाऊन घराची स्थिती, उपलब्ध सोयीसुविधा आणि मालमत्ता यांची नोंद करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी 2027 दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना म्हणजेच पॉप्युलेशन इन्युमरेशन होईल. यात व्यक्तींची वैयक्तिक माहिती, शिक्षण, धर्म, भाषा आणि जातीची माहिती गोळा केली जाईल. यात आता डिजिटल प्रणालीचा वापर केला जाणार आहे. म्हणजेच आपल्याला आता जे रायटिंग वर्क असतं ते न करता मोबाईल ॲपच्या साहाय्याने ही जनगणना केली जाणार आहे. ही जनगणना देशातील पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना असेल. माहिती गोळा करण्यासाठी शिक्षकांना विशेष मोबाईल ॲप्लिकेशन दिले जाणार आहे. आता यावर काही प्रशासकीय नियम आणि निर्बंध देखील आहेत. जसं की बदल्या ज्या होतात जिल्हा परिषद शिक्षकांच्या, सध्या स्थितीत बदल्यांवर बंदी आलेली आहे. जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत नियुक्त कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची 31 मार्च 2027 पर्यंत बदली न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे आता पुढील हे जनगणनेचं काम संपुष्टात येत नाही तोपर्यंत आता शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, ज्यांची नियुक्ती या जनगणनेच्या कामासाठी झालेली आहे त्या शिक्षकांच्या. या प्रक्रियेमुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कामावर किंवा उन्हाळी सुट्ट्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे काही शिक्षक संघटना ज्या आहेत त्यांनी या कामाला विरोध दर्शविला आहे. परंतु विरोध असो काही असो, पण जर आपल्याला इन्युमिनेटर किंवा सुपरवायझर म्हणून नियुक्ती मिळाली असेल आणि आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल, ज्याचे की मेसेज आता शिक्षकांना येत आहेत, तर त्या शिक्षकांना सुट्टी कालावधीमध्ये इलेक्शन ही जी ड्युटी आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाने जनगणनासाठी दिलेली आहे ती करणं अनिवार्य आहे. तर मानधन या कामासाठी किती असणार आहे आणि रजा किती मिळणार यावर आपण पुढील ह्याच व्हिडिओचा भाग 2 बनवू आणि त्यामध्ये आपण या सर्व इतर ज्या जनगणनेशी संबंधित ज्या माहिती आहे ती आपण देणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण जनगणनेचा जो टप्पा 1 आणि टप्पा 2 आहे त्याबद्दल बेसिक जी माहिती आहे ती आपण जाणून घेतली. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.